की आज जरी इथं पहिली पत्रकार परिषद असली तर जालन्यामध्ये याच्यासाठी आम्ही गेल्या 1 महिन्यापासून पाठपुरावा करतो. आम्ही मुख्यमंत्र्यांना ईमेल सुद्धा पाठवले, तुम्ही बैठक घ्या. आणि शेवटी आज इथं पत्रकार परिषद यासाठी घेतो की आपलं विभागीय शहर आहे, आपल्या माध्यमातून ही माहिती सगळ्याला गेली पाहिजे, सरकारमध्ये गेली पाहिजे, इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत गेली पाहिजे. आणि त्यांनी जर ठरवलं दर आठवड्याची बैठक होतेच ना, फक्त मराठवाड्याचे जे विषय आहेत ते शॉर्ट लिस्ट करायचे. पूर्वी काय आपण आश्वासन दिले होते त्याची निधीची काय पूर्तता केली एवढं काढायचं आहे आणि बैठक घ्यायची. 17-18ला घेऊ शकते, 16-17ला घेऊ शकते, पण त्यांनी बैठक डिक्लेअर केल्याशिवाय हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहू नये, हे त्यांना नैतिकताला धरून होणार नाही त्यांना. म्हणून त्यांनी हे सगळं करूनच या ठिकाणी हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाला आलं पाहिजे. तो वेगळा कार्यक्रम आहे, त्याला येता त्यांचं स्वागत आहे, पण आमच्या भावना आपल्या माध्यमातून आम्ही त्यांच्या कानावर घालतोय. नाही झालं आम्ही आमचा निषेध नोंदवणार. नसू द्या ना, तुम्ही लग्नही करणार नाही अशी भूमिका आहे मुख्यमंत्री. विकासाप्रती किती आहे ना, आज राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी तिन्ही भागाचा समतोल विकास करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि मराठवाड्यात काय होतंय समजा नागपूर कराराप्रमाणे दरवर्षी नागपूरला राज्य विधानमंडळाचं एक 3 आठवड्याचं अधिवेशन त्या ठिकाणी होतं. कारण नागपूर कराराप्रमाणे त्यातलं एक कलम आहे, त्याची पूर्तता सर्वपक्षीय राज्यकर्ते इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोण कुठली पार्टी सत्तेत आहे किंवा मुख्यमंत्री आहे हे न करता ते पाळलं जातं. आणि त्यासाठी विदर्भातली जनता ही सातत्यानं त्या ठिकाणी जागरूक असते आणि ती बैठक झाली पाहिजे, अधिवेशन झालं पाहिजे, त्यांची मागणी असते. दुर्दैवानं उर्वरित महाराष्ट्राच्या नेत्यावर विश्वास ठेवून विनाकारानं मराठवाडा महाराष्ट्रात आला आणि त्याची होरपळ या महाराष्ट्रातील नेत्यांनी चालू केली. आणि त्यांनी सातत्यानं हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दिवशी 2 दिवस तरी किमान मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी बैठक घ्यायला पाहिजे, हे पथ्य पाळलं जात नाही. आता 2023ला बैठक झाली, त्यापूर्वी 2016ला बैठक झाली होती आणि आताही 2 वर्षापासून बैठक नाही. म्हणून गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे मागणी करतोय. माननीय मुख्यमंत्र्याला ईमेल पाठवलेत आणि पत्रकार परिषदमधूनही जालन्यातून आम्ही मागणी केली. स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर असतील, अतुल सावे असतील, संजय शिरसाट असेल, यांनाही भेटून आम्ही विनंती केली की 2 दिवसाची बैठक मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नाची छत्रपती संभाजीनगर इथे व्हायला पाहिजे आणि यावर्षी ती बैठक व्हावी अशी आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो. त्याचबरोबर जी काय 2023ला बैठक झाली आणि त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असताना 2016ला बैठक झाली, त्या दोन्ही बैठकामध्ये मराठवाड्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पाला 90,000 कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दोन्ही बैठकीमधून दिलेली आहे. पण त्या संदर्भात अद्यापर्यंत कसलीही कार्यवाही नाही. म्हणून 2014 ते 2024 मराठवाड्याच्या साठी आणि जे काही 3 वैधानिक विकास मंडळ आहेत आपल्याकडे, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र, या संदर्भात राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढली पाहिजे. वैधानिक विकास मंडळ आज बंद पडलंय. गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं मागणी सुद्धा करून सुद्धा वैधानिक विकास मंडळाचं या ठिकाणी पुनर्जीवित होत नाही. त्यामुळे नेमका मराठवाड्याचा अनुशेष किती आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये किती आहे आणि आज उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भ किती पुढे गेलाय हे कळायला मार्ग नाही. म्हणून तातडीनं माननीय मुख्यमंत्री यांनी मराठवाडा विकास मंडळाची या ठिकाणी स्थापना केली पाहिजे आणि त्याच्या कार्याला या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे. त्याच पद्धतीनं 17 तारखेला ते या ठिकाणी झेंडावंदन येत असतील तर त्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचं या ठिकाणी नियोजन करावं. आणि आम्ही त्यांना विनंती केली ईमेलच्या माध्यमातून की मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न असतील, मराठवाड्याचे रेल्वेचे प्रश्न असतील, मराठवाड्याचे शिक्षणाचे प्रश्न असतील, मराठवाड्याच्या औद्योगिकरणाचे प्रश्न असतील, याची चर्चा करण्यासाठी आम्हाला त्यांनी वेळ दिली पाहिजे. ती वेळ प्राधान्यानं 17 सप्टेंबरला दिली पाहिजे किंवा त्यांच्या सोयीने मुंबईमध्ये गेले तरी चालेल, पण त्यांनी वेळ दिली पाहिजे आणि ते आम्हाला 17 सप्टेंबर पूर्वी कळवलं पाहिजे. आज मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली, त्यामुळे संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीचा दुष्काळग्रस्त जाहीर केला पाहिजे. आणि 2023च्या नियमाप्रमाणे जे नियम बदलून केले होते, मराठवाड्यातील कोरडवाहू शेती असेल, बागायती शेती असेल किंवा फळबागायत असेल
यांना अनुदान आणि मदत तातडीनं या ठिकाणी दिली पाहिजे आणि 17 सप्टेंबर पूर्वी त्याचं वाटप केलं पाहिजे. जर हे केलं नाही, आम्हाला भेटीला वेळ दिली नाही, मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी घेतली नाही आणि एक ठराव केला नाही की दरवर्षी 2 दिवसाची मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही, तर 17 तारखेला नव्हे तर 16 तारखेच्या मध्यरात्रीपासून आम्ही संविधानिक मार्गानं, कायदेशीर मार्गानं या ठिकाणी आंदोलन करू आणि ते आंदोलन त्याचं ठिकाण जे आहे ते आम्ही 16 तारखेला ठरवू, पण कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करू. म्हणून मुख्यमंत्र्याला माझी परत विनंती आहे, त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली पाहिजे, मंत्रिमंडळाची बैठक इथे घेतली पाहिजे आणि मराठवाड्याचे जे प्रश्न आहेत त्याची चर्चा केली पाहिजे. नाही तर मुख्यमंत्र्याला आम्ही या ठिकाणी मराठवाड्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून निषेध या ठिकाणी नोंदवणार म्हणजे नोंदवणारच, ही भूमिका या ठिकाणी मी जाहीर करतो. माननीय CP आणि माननीय विभागीय आयुक्त यांना पत्र देऊन आम्ही आंदोलनासाठी या ठिकाणी वेळ मागतोय, परंतु त्यापूर्वी आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री कार्यालयाकडून काहीतरी सकारात्मक येईल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत संदर्भ सकारात्मक येईल. जर ते आलं नाही आज संध्याकाळपर्यंत तर त्यासाठी आंदोलनासाठी CPला माननीय प्रवीण पवार आणि विभागीय आयुक्त पापळकर या दोघांनाही पत्र देऊन आम्ही भेटीसाठी वेळ मागणार आहोत आणि तीही दिली नाही तर त्यांना आम्ही स्पष्ट आंदोलनाचा इशारा देऊ आणि मराठवाड्याचा प्रतिनिधी म्हणून कुणीतरी एक जण तरी किमान मुख्यमंत्र्याला निषेधाचा काळा झेंडवल्याशिवाय त्यांनी कितीही संरक्षण केलं ते एक जण तरी त्यांना काळा झेंडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण मराठवाड्याच्या जीवनामध्ये काळे दिवस आणायचं काम सातत्याने सरकारने केलं. मराठवाड्याला पाणी मिळू नये अशा पद्धतीची व्यवस्था, पश्चिम वाहिनी नद्या असतील, गोदावरी खोरे असेल, कृष्णा खोरे असेल किंवा दूधगंगा नळगंगाचं जे पाणी मराठवाड्याला मिळायला पाहिजे कुठूनही केलं नाही. जायकवाडीमध्ये पाणी येऊ दिलं जात नाही आणि बाबळी बंधाऱ्यातून पाणी उघडून तेलंगणाला पाणी तातडीने दिलं जातं. हे सगळे प्रश्न आहेत, याची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली पाहिजे आणि सोडवणूक केली पाहिजे, ही आमची या ठिकाणी आपल्या माध्यमातून आग्रहाची विनंती आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातले जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आणि खासदार, यांना आम्ही विनंती करतो की आपल्याला मराठवाड्याच्या हिताची थोडी जरी जाणीव असेल तर आपण माननीय मुख्यमंत्र्यावर दबाव आणा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर दबाव आणा आणि मराठवाड्यामध्ये बैठक झाली पाहिजे आणि मराठवाड्याचे प्रश्न सुटले पाहिजे. नाही उद्या या सगळ्या लोकप्रतिनिधीलाही जनतेच्या दरबारामध्ये उघडं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण मराठवाड्याच्या प्रश्नाची यांना आस्था नाही हे यातून दिसून येईल, हे या ठिकाणी मी नमूद करतो. ते ठरवू आम्ही उद्या आणि आपल्याला सांगू नक्कीच कशा पद्धतीने निषेध आम्ही नोंदवणार आहोत. परंतु माझी तरीही माननीय मुख्यमंत्र्याला विनंती आहे की कृपया विनाकरार महाराष्ट्रामध्ये आलेल्या मराठवाड्याचे जे काय आम्ही प्रतिनिधी आपल्याला मागणी करतो, आम्हाला निषेध करायची वेळ येऊ दे नका. आमची ती इच्छा नाही, आमची इच्छा संवादाची आहे, आमची इच्छा आमच्या विकासाचे प्रश्न सोडण्याची आहे, आमची इच्छा आमचा जो काही खर्च झाला त्याची श्वेतपत्रिका काढायची आहे, ती आपण पूर्ण करा आणि ही जर पूर्ण केली नाही तर निश्चित आपल्याला काळा झेंडा आम्ही दाखवू. पण परत एकदा मी विनंती करतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी ती वेळ मराठवाड्याचा एक भूमिपुत्र म्हणून आमच्यावर आणू नये विनंती करतो. मराठवाड्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडे सर्वसाधारण विनंती करावं लागते की आमचे प्रश्न मांडण्याची एवढीशी बिकट वेळ आहे. मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधी जे निवडून दिले आणि त्यांची जी 371(2) किंवा जे काही स्टॅट्युटरी विभाग आहेत आपले, विदर्भामध्ये अधिवेशन होतच, अधिवेशन झालं नाही तर विदर्भातले लोकप्रतिनिधी दंगा करतात यांना माहिती आहे. नागपूरला तर उर्वरित महाराष्ट्रासाठी मुंबईमध्ये ते अधिवेशन राहिलेले 2 अधिवेशन होतात, अधिवेशन होत नाही मराठवाड्यामध्ये. मराठवाडा विनाकरार महाराष्ट्रामध्ये आला. 1 मे 1960 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला की विनाकरार जरी मराठवाडा आला असेल तर त्याला अधिकचं दिलं जाईल. ते अधिकचं तर सोडा, जे आमच्या हक्काचं आहे तेही मिळत नाही. म्हणून किमान 2 दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नावर दरवर्षी झाली पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. आणि आमचा किती अनुशेष आहे आणि किती विकास झाला हे कळण्यासाठी वैधानिक विकास मंडळाचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे, ही या ठिकाणी आमची आग्रही मागणी आहे. मंत्रिपद मिळतात आपल्याला, मात्र आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे आणि त्यांना भेटून आम्ही सातत्यानं मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी त्यांनी काहीतरी भूमिका मांडली पाहिजे, ही आहे. आणि जर ते लोकप्रतिनिधी आहेत, मराठवाड्याचे आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील, त्यांनी मराठवाड्याच्या जनतेशी, मराठवाडा विभागाशी, या मातीशी त्यांनी बांधिलकी मानली पाहिजे. आणि ती जर बांधिलकी ते मानत असतील तर निश्चित मराठवाड्यामध्ये 2 दिवसाची बैठक घेण्यासाठी ते करतील. नाहीतर जन आंदोलन करून त्या प्रत्येक आमदाराला आणि खासदाराला
जनतेच्या दरबारामध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही उघड करू. जे पालकमंत्री जे आहेत आमदार असताना त्यांनी रस्त्यावर उतरून सुद्धा या पाण्याच्या प्रश्नासाठी त्याला पाणी सोडावं म्हणून, मात्र एवढासा गंभीर प्रश्न असताना सुद्धा मग ते मात्र मागणी का करत नाही? मग ही बैठक संजय शिरसाट असतील किंवा अतुल सावे असतील, हे सजग मंत्री आहेत, चळवळीतून ते पुढे आलेले आहेत. अनेक आंदोलन त्यांनी सरकारच्या विरोधात स्वतःचं सरकार असलं तरी केलेले आहेत की जनतेची बांधिलकी म्हणून. माझी त्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून, तीच बांधिलकी मंत्री म्हणून सुद्धा मंत्रिमंडळातील सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घ्यावं. इतर मंत्री वेगळी भूमिका घेत असताना विकासाच्या प्रश्नासाठी मराठवाड्यातले मंत्री वेगळी भूमिका का घेऊ शकत नाहीत? या सरकारला का जावं विचारू शकत नाहीत? आणि या सरकारला मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी का बाध्य करू शकत नाहीत? असा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि ती भूमिका मराठवाड्यातल्या सगळ्या मंत्र्यांनी आणि विशेषतः माननीय संजय शिरसाट आणि अतुल सावे यांनी प्राधान्याने घेतली पाहिजे, अशी आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे. मुख्यमंत्र्यांसह तुमच्या आंदोलनाच्या निशाण्यावर त्या 17 सप्टेंबर रोजी इतरही कोणी आमदार आहेत का? निश्चित नाही. 17 सप्टेंबरला आमचं जे काय आंदोलन आहे हे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री, त्यांची मराठवाड्याप्रती असलेली संविधानिक बांधिलकी आणि त्यांनी करायचे मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न या संदर्भातच आहे. कारण जवळपास 150 ते 200 वर्ष निजामाच्या जोखंडाखाली असलेला हा मराठवाडा, स्वामी रामानंद तीर्थ असतील, आमचे गोविंदभाई सराफ असतील किंवा शेकडो स्वातंत्र्य सैनिक मुक्ती संग्रामाचे आमच्या दगडूबाई शेळके असतील, यांच्या लढ्यामुळे वेगळा झालाय. आम्हाला काही स्वातंत्र्य असं मिळालं नाही, स्वातंत्र्य आम्ही लढून मिळालंय. म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की विकासही आम्ही लढून घेऊ, त्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. हे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जबाबदारीने याचं भान ठेवलं पाहिजे.